नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने कुळथाचं सांबार कसं बनवतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होईल की तुम्हाला मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे नवीन कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाहीत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी हे बघा मी कोंब काढून घेतले आहेत। हे बघा मी रात्री असे फुगट टाकले होते आणि माझे 1-1.5 दिवस हा कोंब म्हणजे आता पावसाचे जरा तेवढे येत नाहीत फास्ट पण आले आहेत बऱ्यापैकी। हे बघा 1 दिवस पूर्ण गेला आणि आता हे बघा आता हे मी तुम्हाला कुळथाचं सांबार कसं बनवतात ते मी दाखवणार। आता हे मी चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे 2-4 पाण्याने। दगड वगैरे काय असेल ते सगळं म्हणजे बघणार। मध्ये थोडंसं मीठ टाकून घेते कुळी म्हणजे चांगली त्याला चव येते। हे बघा आणि जरा कुळी शिजायला जरा लवकर शिजत नाही त्यामुळे 4 किंवा 5 शिट्या काढल्या तरी चालते। आपल्यासाठी लागणारं साहित्य बघा 2 छोटे कांदे, अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, 7 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घेतलं आहे, फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलं आणि हे मी आता कुकरला 4 शिट्या लावून कुळीत उकडवून घेतले आहेत। आता आपण वाटण करायला घेऊया। कढई गरम झाली, आता आपण हे वाटप करायला घेऊया। पहिला कांदा टाकून घ्यायचा, नंतर मग आलं लसूण आणि चांगलं असं परतवून घ्यायचं। थोडासा तांबूस कलर येईपर्यंत जरासा कांदा परतवून घ्यायचा। थोडी जराशी बडीशेप टाकून घेऊ म्हणजे आमटीला चांगला म्हणजे चांगला हे येतो, चांगली चव येते। थोडी बडीशेप टाकली, चांगली परतवून कांदा ब्राऊन झाला। आता हे बघा खोबरं टाकून घेऊ आणि चांगलं परतवून घेऊ। चांगलं असं खरपूस असं खोबरं भाजून घेऊ। हे बघा हे बघा खोबरं छान भाजून झालं आहे। आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ आणि आता थोडं भाजून झाल्यानंतर थोडं 5 मिनिटं जरा थंड व्हायला द्यायचं आणि नंतर मग मिक्सरला फिरवून घ्यायचं। बघा हे वाटप मी मिक्सरला फिरवून घेते। आता मालवणी मसाला टाकून घेते, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे बघा हे मी कुळी शिजवून घेतले आहेत ना, ह्यातले मी आता थोडे वाटून घेणार तरच आमटीला चव पण येणार आणि दाटसरपणा पण येणार। थोडेसे मी आमटीत टाकणार आणि थोडेसे मी मिक्सरला फिरवून घेणार। मला मी दाखवते। आता पहिले मी फोडणी करून घेते। खूप छान गरम झालं आहे। आता हे बघा आता मी तेल टाकून घेते, त्यामध्ये जाईल मोहरी तडतडली की थोडासा हिंग टाकायचा, हिंग टाकल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा तोडून। फोडणी खमंग बसली की मग आपण कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीरीने आमटीला ना स्वाद एकदम छान येतो। आता हे वाटप टाकून घेऊ, गॅस स्लोच करायचा आणि वाटप टाकून घेऊ, चांगलं परतून घ्यायचं। हे बघा हे कुळथामध्ये शिजवताना पाणी होतं ना ते मी पाणी वापरलं आहे, ते वेस्ट नाही करायचं। त्याच पाण्यामध्ये आपण ही आमटी करायची। आता हे कुळीत आहेत ना थोडे कुळीत आहेत ना मी वाटून घेणार आहे। वाटून घेतल्याने आमटीला दाटसरपणा पण येणार आणि चव पण छान उतरणार कुळथाची। आता असंच टाकलं ना तर तेवढी चव नाही उतरणार, पण जी आपण वाटून टाकल्यानंतर त्या आमटीला चांगली चव। मग आता हे मी वाटून घेते आणि हे बघा थोडे कुळीत मी ठेवून घेतले आहेत ते आमटीत टाकायला। बघा मी वाटून घेते कुळीत।
फक्त जर असं करायचं, जास्त नाही करायचं, जास्त केलं तर मग एकदमच बारीक होते, थोडंसं करायचं आहे बघा असं बस. हे बघा हे वाटलेली कुळीत आहेत ना, मी आता इथे टाकून घेते. जास्त पण बारीक नाही करायचे, थोडेसे बारीक करून घ्यायचे. आणि हे मी थोडे असेच हे केलेले बघा, हे पण टाकून घेतले. चांगलं ढवळून घ्यायचं. हे बघा आता मिक्सरचं सगळं जे मसाला वगैरे सर्व हे काढून घेतलं आणि हे बघा इथे सगळं आमटीमध्ये टाकून घेतलं. आणि आता हे बघा तुम्हाला किती कन्सिस्टन्सी पाहिजे ती बघायची. आता मला ही एवढी बस झाली आणि बघा आमटीला दाटसरपणा पण आला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या स्टेजला आपण आता कोकमं जरा टाकायची, मग अजून त्याची म्हणजे आंबट तिखट असं हे सांबार म्हणजे आमटी तयार होते. आणि पुरती मीठ टाकायचं. आपण अगोदर मीठ टाकलेलंच होतं शिजवताना कुकरामध्ये, आता हे त्या बेताने आपण टाकायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आणि आता आपण चेक करायचं मीठ आणि मसाला लागला आहे का व्यवस्थित, जर नसेल तर आपण ॲड करून घ्यायचं आणि चांगली आता उकळी काढून घ्यायची. हे बघा चांगली उकळी आली आहे बघा, एवढा सुगंध पसरला आहे ना घरभर, काय सांगू तुम्हाला. आणि अशा आमट्या आहेत ना माझी लहानपणी माझी आई बनवायची, आणि असे सांबार करता करता मला आईचीच आठवण येते. आम्ही शाळेतून आलो की वाफाळता भात अशी आमटी असायची, आणि जास्त करून खास करून पावसात असायचं. आणि हे पावसामध्ये ह्या आमटींची चव आहे ना अप्रतिमच असते. त्याच्यामुळे तुम्ही तोंडी लावायला बटाट्याचे काप, केळ्याचे काप, भात मस्तच जेवण होतं, अगदी साधं सोपं सिंपल. हे बघा आणि मी आता कोथिंबीर पण टाकून घेतले. असं हे कुळदाचं सांबार म्हणू शकता तुम्ही, आमटी पण म्हणू शकता. हे बघा, पण आमच्या गावी आम्ही सांबार बोलतो, आमटी पण बोलतो. हे बघा तुम्ही किती मस्त टेक्स्चर पण आलं आहे बघा. असं अप्रतिम असं कुळदाचं सांबार बनून तयार झालं. तुम्हाला मी आता सर्व करून दाखवते. अशा प्रकारे ही कुळदाची आमटी बनवून तयार झाली, जी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो. अशी अप्रतिमच अशी ही आमटी होते. तुम्ही करून नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.